मानवजातीच्या इतिहासाकडे मागे वळून पाहिले असता असे लक्षात येते की रोगराई, साथ सर्वे आणि महामारींनी नेहमीच माणसाच्या अस्तित्वाला आव्हान दिलं आहे. अगदी साध्या संसर्गजन्य रोगांनी सुद्धा पूर्वी लाखो लोकांचे बळी घेतले. परंतु विज्ञानाच्या शोधयात्रेतून मानवी आरोग्याला सर्वात मोठी भेट जर कोणी दिली असेल तर ती म्हणजे लस. एखाद्या साध्या सुईच्या टोचण्यामध्ये किती अब्जावधी जीवांचे भविष्य दडलेले आहे हे जाणवले की लसीकरण हे मानवी सभ्यतेचे खरे रक्षण कवच आहे याची जाणीव होते. या कवचाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी जागतिक लसीकरण दिन साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज 10 नोव्हेंबर म्हणजे जागतिक लसीकरण दिनानिमित्त आपण लसीकरणाचं महत्त्व व त्याच्या आरोग्याला असलेल्या लाभांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लसीकरण म्हणजे काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. लस ही एक प्रकारची जैववैद्यकीय प्रक्रिया आहे. विशिष्ट रोगजंतूंविरुद्ध शरीरात रोगप्रतिकारक शक्ती जागृत करण्यासाठी लसी दिल्या जातात. म्हणजेच लस शरीराला प्रत्यक्ष आजार न देता त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद देते. उदाहरणार्थ, देवीच्या लसीमुळे देवीसारखा प्राणघातक रोग जगातून पूर्णपणे नामशेष झाला. पोलिओच्या लसीमुळे लाखो मुलांचे आयुष्य अपंगत्वापासून वाचलं. या उदाहरणांवरून लसीकरणाचं महत्त्व सहज लक्षात येतं. रोग झाला की औषधोपचार करणं ही गोष्ट वेगळी, पण रोग होऊच नये यासाठी आधीच सावधगिरी घेणं ही लसीकरणाची खरी ताकद आहे. बालकांची पहिली 6 वर्ष ही आयुष्यातली सर्वात नाजूक अवस्था असते. या काळात जर मुलांना नियमित लसी दिल्या तर आयुष्यभर त्यांचं आरोग्य टिकून राहतं. म्हणूनच भारतासह जगभरातील आरोग्य संस्था संपूर्ण लसीकरण हे अभियान राबवतात. जागतिक लसीकरण दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट हेच आहे की लसीकरणाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. जगभरात अजूनही अनेक पालकांना लसीकरणाचं महत्त्व समजलेलंच नाही. काही ठिकाणी गैरसमज पसरले आहेत की लसींमुळे दुष्परिणाम होतात, लस घेतल्याने आजार जास्त वाढतात किंवा हे एखादं राजकीय किंवा धार्मिक कटकारस्थान आहे. अशा अफवांमुळे कित्येक निरागस बालके लसींपासून वंचित राहतात आणि अनावश्यक रोगांना बळी पडतात. त्यामुळे जागतिक लसीकरण दिनी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये व शासन एकत्र येऊन जनजागृती करतात. माहितीपर कार्यक्रम, मोफत लसीकरण शिबिरे, चर्चासत्रे, मिरवणुका, पोस्टर प्रदर्शन, सामाजिक माध्यमांवरील मोहिमा अशा विविध उपक्रमांमधून लसीकरणाचं कवच प्रत्येकापर्यंत पोहोचवलं जातं. लसीकरण दिनाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ आरोग्याचा सण नसून मानवजातीच्या सामूहिक प्रयत्नांचा विजयोत्सव आहे. विज्ञान, वैद्यक, शासन आणि समाज यांचे एकत्रित प्रयत्नच लसीकरण यशस्वी करतात. प्रत्येक आईबाप आपल्या लेकराला जेव्हा लस देतात तेव्हा ते केवळ आपल्या मुलाचंच नाही तर संपूर्ण समाजाचं रक्षण करीत असतात. कारण लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी म्हणजेच समूह प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होते. त्यामुळे ज्या मुलांना काही कारणास्तव लस देता येत नाही त्यांनाही अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळते. आजही आफ्रिका आणि आशियातील काही भागात गोवर, डिफ्थेरिया, पोलिओ यांसारखे आजार पुन्हा डोकं वर काढत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे लसीकरणावरील दुर्लक्ष. म्हणूनच जागतिक लसीकरण दिनाचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. लस ही शत्रू नाही, तीच जीवनाची खरी मित्र आहे. आधुनिक काळात कोविड-19 महामारीने आपल्याला हे पुन्हा शिकवलं की लस ही जीवन मृत्यूच्या लढाईतलं सर्वात मोठं शस्त्र आहे. करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे लाखो जीव वाचले हे आपण डोळ्यांनी पाहिलं. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करणं हे आजच्या काळात सर्वात मोठं कर्तव्य आहे. काही लोकांच्या चुकीच्या प्रचारामुळे सामान्य माणसाचा विश्वास डळमळतो. रोगापासून आयुष्यभराचं संरक्षण, मृत्यू आणि अपंगत्व टाळणं आणि कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं आरोग्य जपणं या सर्व गोष्टी एका छोट्याशा सुईच्या टोचण्यामुळे साध्य होतात. म्हणूनच लसीकरण ही आरोग्याची संरक्षण कवच भिंत आहे. जी व्यक्ती लसीकरण पूर्ण करते ती केवळ स्वतःला नाही तर आजूबाजूच्या सर्वांना सुरक्षित करते. शेवटी जागतिक लसीकरण दिन हा केवळ स्मरण दिन नाही तर ते एक जागृती अभियान आहे. ते आपल्याला विज्ञानाचं ऋण मान्य करायला शिकवते आणि आरोग्य हेच खरं धन आहे हे पटवते. रोगराईच्या अंधारात लसीकरणाचा दीप प्रज्वलित ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका.
ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.